पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ मध्ये आहेत आणि केदारनाथ मंदिरामध्ये ते पूजा करतायत। आज विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलंय। काही विशेष योजनांची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता आहे। केदारनाथच्या चरणी लीन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण सुद्धा करणार आहेत। पंतप्रधानांचा केदारनाथ दौरा खास करण्यासाठी संस्मरणीय करण्यासाठी भाजपने ही खास तयारी केली आहे। 4 धाम 12 ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरांसह एकूण 87 मंदिरांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे। महाराष्ट्रामधल्या सुद्धा 9 ठिकाणी हा सोहळा साजरा होणार आहे। या ठिकाणी राज्यामधल्या भाजपचे प्रमुख नेते सहभागी होतील। जवळपास 9:15च्या सुमारास पंतप्रधान मोदी देशवासियांना संबोधित करणार आहेत। यावेळेस पंतप्रधान मोदी 400 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करणार असल्याचंही बोललं जाते। येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या केदारनाथ दौऱ्याकडे आता विशेष बाब म्हणून पाहिलं जाते। काल नौशेरामध्ये सैनिकांशी संवाद साधल्यानंतर जवानांशी संवाद साधल्यानंतर आज दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचलेत केदारनाथमध्ये। केदारनाथच्या मंदिरामध्ये त्यांचं स्वागत आणि सत्कारही करण्यात येतोय, सन्मान करण्यात येतोय। शोभितलिंगं जन्मजदुःखविनाशकलिंगं प्रणमामि सदा शिवलिंगं प्रणमामि सदा शिवलिंगं। ज्योति का अर्थ होता है ज्ञान और इसी अखंड विज्ञान स्वरूप शिव तत्व का नाम ही ज्योति है। और जिस तरह से हम लिंग की बात करते हैं तो लिंग चिन्ह को कहते हैं। आकृतिर जाति लिंगाख्या शिव पुराण में यह बताया गया है कि सबसे पहला जो लिंग है वो ज्योति स्तंभ रूप है। और ज्योति स्तंभ रूप यानी अखंड ज्ञान स्वरूप जो कि प्रणव, जिसे हम ओमकार के रूप में भी जानते हैं, ये सूक्ष्म लिंग प्रणव रूप है जो निष्कल है। अगर हम सूक्ष्म अपने शरीर की बात करें तो जिस तरह से हमारे शरीर के अंदर सूक्ष्म शरीर केदारनाथचं दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मंदिराच्या बाहेर येतात। खरं तर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। दिवाळी विशेष पद्धतीने साजरी करण्याची परंपरा पंतप्रधान मोदी यांनी याही वर्षी जपली आहे। पहिल्या दिवशी ते सैनिकांची जवानांची भेट घेतात देशातल्या विविध भागांमध्ये। यावर्षी ते नौशेरामध्ये होते आणि यानंतर आता दुसऱ्या दिवशी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ दौऱ्यावर आहेत। केदारनाथच्या मंदिरातलं दर्शन त्यांनी अगदी काही क्षणांपूर्वी घेतलं आणि त्यानंतर आता ते त्यांच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये वळतील। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। लेकिन 12 ज्योतिर्लिंगों का बहुत ही प्रमुख स्थान है और ये ज्योतिर्लिंग जो केदारनाथ है वो 11वां ज्योतिर्लिंग कहा जाता है। सौराष्ट्र में सोमनाथ, श्रीशैल पर मल्लिकार्जुन, उज्जैनी में महाकाल, ओमकार तीर्थ में पंतप्रधान जरी केदारनाथच्या मंदिरामध्ये असले तरी देशभरातल्या विविध मंदिरांमध्ये हा सगळा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी भाजपने विशेष तयारी केली आहे। मग 4 धाम 12 ज्योतिर्लिंग आणि इतर अनेक प्रमुख मंदिरांसह देशभरातल्या 87 मंदिरांमध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय। और शिवालय में घुश्मेश्वर का स्मरण करते हुए आणि 87 मंदिरांमध्ये महाराष्ट्रामधल्या 9 मंदिरांचा सुद्धा समावेश आहे। मंदिरामध्ये दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिरातली पाहणी करून झाल्यानंतर आता पंतप्रधान मंदिराच्या बाहेर पडतात आणि यानंतरचा त्यांचा प्रमुख कार्यक्रम असेल तो म्हणजे शंकराचार्यांच्या पुतळ्याचं अनावरण। के बाद प्रधानमंत्री अब शंकराचार्य की जो समाधि स्थल है वहां की यात्रा पर निकल चुके हैं। परिक्रमा इस वक्त मंदिर की आप कर रहे हैं। अगर हम इस मंदिर की बात करें तो जिस तरह से मैं बता रहा था
इस मंदिर के पास में एक उदक कुंड है, एक रेतस कुंड है और हंस कुंड है। ये बहुत ही सुंदर है। कहा भी गया है कि उदक कुंड है अधम पावन, रेतस कुंड मनोहरम, हंस कुंड समीप सुंदर, जय केदार नमाम्यहम, जय केदार नमाम्यहम, श्री केदार नमाम्यहम। अन्नपूर्णा सह अपर्णा काल भैरव शोभितम पंच खरं तर पांडव पंतप्रधान नरेंद्र द्रौपदी मोदी यांच्या नियोजित दौरा असल्यामुळं इथं भाविकांची गर्दी सध्या दिसत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर ते मंदिराला प्रदक्षिणा घालतायत. कर त्रिशूल विशाल डमरू ज्ञान गान विशारदम, अन्यथा वर्षाच्या कोणत्याही क्षणी ज्या ज्या वेळेस मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं असतं त्यावेळेस इथे भाविकांची गर्दी कायमच असते. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा असल्यामुळं त्यांच्या दर्शनाची व्यवस्था, सुरक्षेची व्यवस्था लक्षात घेता आज भाविक केदारनाथच्या परिसरामध्ये आपल्याला दिसत नाहीत. जय केदार उदार शंकर पापताप नमाम्यहम, जय केदार उदार शंकर पापताप. आणि यानंतर आपण ही दुसरी दृश्य पाहतोय जी महाराष्ट्रामधली आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा सोहळा संस्मरणीय करण्यासाठी जवळपास 9 ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. देशभरामध्ये 87 मंदिरांमध्ये हा कार्यक्रम साजरा केला जातोय, तर महाराष्ट्रातल्या 9 ठिकाणी हा सोहळा साजरा होतोय. ये जो मुख्य मंदिर है, विरोधी पक्षनेते भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस ज्यांची दृश्य आता आपण काही क्षणांपूर्वी पाहिली ते सध्या त्र्यंबकेश्वर मध्ये आहेत. प्रलय काल में पूरी तरह से ध्वस्त हो गई थी, उसके भी पुनर्निर्माण. भाजपचे विविध नेते, प्रमुख नेते देशभरातल्या विविध 87 ठिकाणी जिथे या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते तिथे सहभागी होत आहेत. महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत, कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा 9 ठिकाणी हा कार्यक्रम साजरा केला जातोय. एका ठिकाणी आपण दृश्य पाहतोय जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथ मंदिराची प्रदक्षिणा करतात, तर दुसऱ्या ठिकाणी महाराष्ट्रातले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वरमध्ये आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणी 87 मंदिरांमध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात येतोय, ज्यामध्ये 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग आणि इतर अनेक प्रमुख देशभरातील मंदिरांचा समावेश आहे. महाराष्ट्रामधल्या ज्या 9 ठिकाणांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय त्यामधलं एक आहे नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर. महादेव है उसको प्रणाम करते हुए भगवान शंकर, जिसका मैं थोड़ी देर पहले जिक्र कर रहा था, तो ईशानेश्वर महादेव जो ज्योतिर्लिंग मंदिर के पीछे. यानंतर अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करणार आहेत आणि त्यावेळेस नरेंद्र मोदी हे 400 कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करणार असल्याची सुद्धा शक्यता व्यक्त केली जाते. खरं तर नरेंद्र मोदी यांच्या या सगळ्या दौऱ्याकडे आणखी एका विशेष कारणानं लक्ष लागलेलं आहे, कारण अगदी काही महिन्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केदारनाथ दौऱ्याकडे सुद्धा पाहिलं जाते. सिंबॉलिक हा दौरा समजला जातोय. Behind the Kedarnath temple, beautifully decorated, absolutely serene atmosphere here in Kedarnath. Quite a picture to watch. केदारनाथ मंदिरातला दर्शन आणि प्रदक्षिणा हे सगळा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर, मंदिराची पाहणी करून झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातला आणखीन एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ते म्हणजे शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण, समाधीचं सुद्धा ते दर्शन घेतील. आणि हा विशेष सोहळा पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना साधारण 9:15च्या सुमारास संबोधित करणार आहेत. आणि या संबोधनामध्ये ते काय काय घोषणा करतात याकडेही लक्ष लागलेलं आहे, कारण शक्यता ही वर्तवली जाते की जवळपास 400 कोटी रुपयांच्या विविध योजनांची घोषणा ते करणार आहेत. आणि आज जो कार्यक्रम केदारनाथमध्ये होतोय त्याच कार्यक्रमाच्या अनुषंगानं देशभरामध्ये सुद्धा विविध ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं, वेगवेगळ्या मंदिरांमध्ये 87 मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. कार्यक्रम है जो गोवर्धन पूजा का आज का दिन है, वो बहुत ही महत्वपूर्ण कहा जाता है. द्वारिकाधीश मंदिर में 56 भोग लगाए जाते हैं भगवान श्री कृष्ण को, और मथुरा में तो 56 भोग लगते ही हैं, आपको पता है. द्वारिकाधीश के जो 56 भोग काही परवानगी दिलेली असेल त्याच लोकांना केदारनाथच्या मंदिराच्या आसपासच्या परिसरामध्ये उपस्थित राहता येतं. याशिवाय तिथे जे लोक उपस्थित आहेत ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा रक्षक आहेत. इतर कोणत्याही सामान्य भाविकांना सध्या या मंदिराच्या परिसरामध्ये प्रवेश देण्यात आलेला दिसत नाहीये. पूरे कार्यक्रम का हमने ये देखा कि तीर्थयात्रियों में गुजरातियों की संख्या ज्यादा है. आज भी हम देख रहे हैं कि बहुत सारे जो गुजराती भाई बंधु हैं वो इस वक्त मंदिर परिसर में मौजूद हैं, और आज का दिन पूरे गुजरात के लिए
जो गोवर्धन पूजा का दिन है वो बहुत ही महत्वपूर्ण होता है। वहां पर अन्नकूट कहा जाता है, और अन्नकूट आप जानते हैं कि जो 56 तरह के जो व्यंजन बनाए जाते हैं भगवान को अर्पित करने के लिए, तो भगवान कृष्ण एक तरह से गोवर्धन पूजा के दिन आज 56 भोग का आनंद ले रहे होंगे। तो यहाँ पर भगवान शिव, और जिस तरह से हम लगातार अद्वैत की बात कर रहे हैं, जो भगवान आदि शंकर के साथ उनके अपने दर्शन को जिन्होंने फिर से उद्भासित किया, जो इस वक्त आप दृश्य देख रहे हैं भीमशिला। दर्शन पूर्ण झालेलं आहे आणि यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या नियोजित पुढच्या कार्यक्रमांसाठी रवाना होताना दिसत आहेत। नष्ट होने से बचा। काही लोक त्यांची भेट घेण्यासाठी वाटेत उभे आहेत। त्यांच्याशी भेटून काही शब्द बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतात। त्यांच्या पुढच्या कार्यक्रमाचं जे सगळ्यात महत्त्वाचं लक्ष लागलेला कार्यक्रम आहे तो म्हणजे शंकराचार्यांच्या समाधीचं आणि मूर्तीचं अनावरण अगदी काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। आणि हाच सोहळा संस्मरणीय करण्यासाठी भाजपनं देशभरामध्ये विशेष तयारी केली आहे। पंतप्रधान जरी केदारनाथमध्ये असले तरी देशभरामधल्या 87 मंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिकात्मक रूपानं हे वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातील। महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केले, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या 9 ठिकाणांचा 9 मंदिरांचा समावेश आहे। देशभरामध्ये जी 87 मंदिरं आहेत त्यामध्ये देशातली सगळ्यात प्रमुख मंदिरांचा समावेश आहे। 12 ज्योतिर्लिंग असतील किंवा चारधाम असतील, इथल्या सर्व मंदिरांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय। राजकीय दृष्टीने सुद्धा या कार्यक्रमाकडे बघितलं जाते, कारण राजकीय दृष्ट्या विचार केला तर 5 राज्यांच्या ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत अगदी काही महिन्यांमध्ये, काही दिवसांमध्ये, त्यामध्ये उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश यांचा सुद्धा समावेश आहे। जोरदार तयारी या दोनही राज्यांमध्ये सध्या सुरू आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा उत्तराखंडमध्ये येतात, केदारनाथला भेट देतात, त्यावेळेस अर्थातच अनेक दृष्टीनं या दौऱ्याकडे पाहिलं जाते। त्यामुळेच पुढच्या काही मिनिटांमध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशवासियांना संबोधित करतील त्यावेळेस ते नेमकं काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं। कोणत्या घोषणा होत आहेत, कोणत्या योजना प्रामुख्याने देशासाठी जाहीर केल्या जात आहेत याहीकडे लक्ष आहे। 3 दृश्य आपण पाहतोय। केदारनाथमध्ये पूजा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि त्यानंतर मंदिर परिक्रमा केली। त्यानंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते जे त्र्यंबकेश्वरमध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत, तर कोल्हापूरमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील हे सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आपल्याला दिसतात। या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा। प्रधानमंत्री शिव उद्यान है जो आने वाले समय में जब एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।